हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाचे येथे उघडकीस आलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुलाची शिरोलीला भेट देत प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आमदार पडळकर यांनी प्रथम पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी शिरोली ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन स्थानिक पातळीवर झालेल्या कारवाईचा आढावा घेतला। यावेळी सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय आणि ग्रामस्थांमधील तीव्र संतापाची माहिती त्यांनी दिली। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की हे प्रकरण केवळ एक गुन्हा नसून यामागे मोठं कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही प्रवृत्ती समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी संघटितपणे कार्य करत आहेत। राज्यात अनेक अशा घटना समोर येत असून या सर्वांच्या मुळाशी जाऊन तपास करणं आवश्यक आहे। अशा गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करून प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास केला जाईल असंही पडळकर यांनी नमूद केलं आहे। तसेच शिरोली ग्रामपंचायतीनं या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक करत इतर गावांनीही असंच सजग राहावं असं आवाहन केलं आहे। यावेळी विविध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांना निवेदन देऊन या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर पावलं उचलण्याची विनंती करण्यात आली। यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, दीपक यादव, अर्जुन चौगुले, राजेश पाटील, संजय पाटील, योगेश खवरे, चंद्रकांत जाधव, निलेश शिंदे, योगेश खाडे, हरी पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे। आता मी माननीय SP या विषयात भेट आहे तर शिरोली गावकऱ्यांच्या आणि पाठीशी सगळ्या विषयामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सगळ्या लोकांनी जी भूमिका घेतली आहे आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभे आहोत। जो MSCB मध्ये आहे त्याला तात्काळ बडतर्फ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय। त्याला कायमचं नोकरीतून काढून टाकावं आणि यानं जे कृत्य केलंय आणखी लोकांना व्हिडिओ पाठवलेत यामध्ये आणखी कोण कोण याची इच्छा आहे सगळं तपासलं जाईल किंवा आणखी मुली ज्यांचे व्हिडिओ यामध्ये नाही परंतु ज्या मुली शिकार झालेल्या आहेत असं काय झालंय का याचा तपास नक्की पोलीस करतील। आम्ही त्यासाठी खूप चांगलं समर्थन या सगळ्या प्रकरणामध्ये देऊ। परंतु कोल्हापूरकरांनी जी भूमिका आता घेतलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे। तुम्ही सगळे रस्त्यावरती आला, आम्ही मीडियामध्ये सगळ्या बघत होतो, तर अशाच पद्धतीनं या सगळ्या विषयामध्ये आणि मुलींना खूप समजावून सांगण्याची आवश्यकता आहे। त्यांचं व्यवस्थितपणे या सगळ्या बद्दलचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे आणि महिला आपल्या कार्यकर्त्यांनी समजावून सांगितलं आणखी जास्त प्रभाव या सगळ्या विषयामध्ये पडेल एवढे या निमित्तानं बोलतो आणि थांबतो।